राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माझ्यासोबत आहेत. मामा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांमध्ये इंदापूरमध्ये वेगळं समीकरण पाहायला मिळतंय. गेले अनेक वर्ष एकमेकाचे कट्टर विरोधक असणारे तुम्ही आणि हर्षवर्धन पाटील दोघे एकत्र आलाय, काय सांगाल? काय सांगायला म्हणाल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवार साहेब, सुप्रियाताई असतील आणि सगळेच दोन्ही राष्ट्रवादीचे नेते मंडळ यांनी एक निर्णय घेतला की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुकीमध्ये या सर्वांनी निवडणूक एकत्र लढवायची आणि घड्याळाच्या चिन्हावरती लढवायची. आणि तो वरचाच आमच्या पक्षश्रेष्ठीचा निर्णय झाल्यामुळं खाली तो निर्णय आम्ही दोघं पण मान्य करतोय आणि दोघंही 24च्या 24 उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती आम्ही दोघांनी उभं केलेले आणि ते निवडून नक्की 24 उमेदवार येतील. कसं मिटलं, कसं दोघांचं मिटलं म्हणण्यापेक्षा वरच मिटल्यामुळं वरचं नेत्यांनीच सांगितलं की आता आपण सगळ्यांनी एकत्र ही करायचंय. आपण तुम्ही बंदाराड चर्चा झाली असेल ना, काय अजित पवारांच्या अत्यंत जवळची तुम्ही, दादाने काही सांगितलं असेल की कसं मिटवायचं हर्षवर्धन पाटलांचं? नाही, मिटवायचं वगैरे नाही, सगळ्यांनी मिटून मागे पुढे सरायचं नाही. निवडून येणारा उमेदवार त्याचा निकष जवळचा, गटाचा, लांबचा कोणाचा बघायचं नाही. म्हणून मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 24चे 24 उमेदवार हे हर्षवर्धन पाटलांचे आहेत, 24चे 24 उमेदवार हे माझे आहेत. त्यामुळे असं आम्ही त्यांनी हट्ट केला नाही, मी पण हट्ट केला नाही. त्यामुळे असं निवडून येणारा निकष आणि आता आमच्या दोघांकडे पण संख्या जास्त होती, पण तिकीट एक जणाला द्यावं लागत होतं. दुसरे पण तेवढेच तोलामोलाचे होते, ते पण निवडून येणार होते, पण तिकीट कोणाला ते एकालाच द्यावं लागतं. त्यामुळे आम्ही 24 लोकांना उभा केलेले, दोघांनी उभा केलेले आणि दोघांच्या 24चे 24 दोघांचे जवळचे आणि दोघांचे उमेदवार 24-24 आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे जनता या बाबतीमध्ये विचार करेल. हर्षवर्धन पाटलांना विधान परिषद द्यायची ठरली वगैरे काय चर्चा? हा माझ्या समोर विषय झालेला नाही किंवा विषय माझा तो माझा विषय नाहीये. या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी आमचा जो निर्णय घेईल तर त्यांनी निर्णय घेतला तर तालुक्याचा प्रतिनिधी, एक तालुक्याचे माझे सहकारी म्हणून मी निश्चित प्रकारे पहिला अभिनंदन, त्याचं स्वागत पहिल्यांदा मी करेल. शेवटी तालुक्याला दुसरा जर एखादा आमचा आमदार मिळत असेल तर मला त्यात दुःखी किंवा वाईट वाटायचं काय, मला पण आनंद झाला पाहिजे की माझ्या जोडीला मला एक लोकप्रतिनिधी मिळतोय. तुमची ते अपेक्षा किंवा इच्छा असणार आहे की आपण सोबत राहायचे तर आता या मार्गाने जायचं? 100% या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी जो निर्णय आमचा घेईल तो आम्हा दोघांनाही मान्य राहणार आहे. त्यामुळे विनाकारण तुम्ही आता वेगळं करताल की त्यांना काहीतरी येतात पण ते आमच्या बरोबर आलेत, असं काही नाही. त्यांनी त्यांनी त्यांच्या पक्षाचे निर्णय आणि माझ्या पक्षाचे निर्णय दोघांनी दोघांच्या पक्षाचे निर्णय पण आम्ही दोघे आज एकत्र आलेलो आहोत. आता एकत्र तर दोघं आलाय, पण एकत्र कुठवर चालायचं ठरलंय? आणि एकत्र तर आता चालेल आपल्याला, जोपर्यंत आपल्याला आता निर्णय पक्षाने दोघांचा घेतलेला आहे, आज तर आम्ही एकत्र आहे आणि उद्या पण निश्चित प्रकारे एकत्र राहू, कारण त्यांचे विचार आणि आमचे विचार सारखेच आहेत. त्यामुळे दोघं सोबत राहिला आता 100%. आता 24 मेंबर उतरवलेले आहेत जेडपीच्या के 16. तुम्ही एकत्र आला, पण कार्यकर्त्यांना पटलंय का तुम्ही एकत्र येणं? खाली सूर वेगळाच आहे. खाली कार्यकर्त्याला पटू वगैरे न पटू, आपण जे म्हणतात ते कार्यकर्त्याला पटत नाही. कार्यकर्ते खूप आमच्याकडे इच्छुक दोघांकडे होते, त्यामुळे इच्छुकांची संख्या असल्यामुळे ज्याला तिकीट मिळालं ज्याला नाही मिळालं थोडं नाराजी राहणं त्यांचं साहजिक आहे. ते पण कार्यकर्ता तेवढाच तोलामोलाचा आहे. परंतु आज 1-2 दिवसामध्ये हळूहळू आम्ही त्यांना समजून सांगू, दोघांच्या आमच्या अडचणी त्यांना सगळ्याला समजून सांगू आणि निश्चित प्रकारे ते आमचे मतदार, ते उमेदवार ते आमचं दोघांचं ऐकतील आणि जे चिन्ह घड्याळ या घड्याळाला सगळ्याला मतदान करायला तेच उमेदवार उद्या जे इच्छुक जे उमेदवार होते तेच घड्याळाला मतदान द्यायला पण सांगतील, असं तुम्हाला लवकरच दिसेल. तुमचे जवळचे विश्वासू, अत्यंत विश्वासू होते, जिल्हा पंचायत समितीचे माजी सदस्य राहिलेत, ते फुटले. आज भाजपच्या गळाला लागले, उमेदवार आहेत तिकडून, जवळचा कार्यकर्ता फुटला या सगळ्या गोष्टीमध्ये. साहजिक आहे ना, आता इच्छा तर जागा एकच असती, इच्छुक जास्त असतात, त्यामुळे आपण तिकीट तर एकाला देऊ शकतो. त्यामुळे साहजिक आहे त्यांना वाटलं असेल की आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे होतं, आमचं प्रमोशन व्हायला पाहिजे होतं, परंतु आमचा पण नाईलाज आहे, आम्हाला त्यांना उमेदवारी देता आली नाही आणि पुढच्याने त्यांना उमेदवारी दिली, त्यामुळे ते गेले असावेत. महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आणि तो रिझल्ट ग्रामीण भागात नको म्हणून ही बांधी केली, दोन्हीने एकत्र यायचं म्हणून तुम्ही एकत्र आला तिथला रिझल्ट बदलण्यासाठी, कारण तुम्हाला अपेक्षित यश मिळालंच नाही. भाजप तिथं नंबर 1 ठरला. सुपडा साफ झाला म्हणता येत नाही. आम्ही नगरमध्ये आहोत, आम्ही इतर पुण्यामध्ये सुद्धा काय झालं की आमच्या ठराविक जवळची लोक खरंच त्यावेळेस पक्ष सोडून गेले, पण इतकं काय पुण्यामध्ये पिंपरी कमी मिळालं असं म्हणलं तर अजिबात ते चुकीचे. आम्हाला आमच्या अपेक्षितप्रमाणे अजून थोडं 10-20 जागा जास्त मिळायला पाहिजे, ते मिळाल्या नाहीत. पण कुठे असा सुपडा साफ वगैरे नाही, बऱ्याच ठिकाणी आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत, त्यामुळे असं झालेलं नाहीये.
पण तो म्हणण्यापेक्षा एकदा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर त्या आमच्या नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय आम्ही दोघांनी पाळणं आमचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे आम्ही तो निर्णय पाळतोय. मग 29 महानगरपालिकांमध्ये जो भाजपची सरशी ठरली तर ती आता तुम्ही इथं थोपवणार का ग्रामीण भागात? आजचा रिझल्ट काय असेल आता या 24 जागांचा? 24 पैकी 24 हे राष्ट्रवादीचे उमेदवार तुम्हाला निवडून आलेले दिसतील आणि चांगल्या मताने. मी तुम्हाला आज सांगतो, तुम्ही माझं रेकॉर्ड करा आणि रेकॉर्ड नंतर दाखवा. माझं हे रेकॉर्ड खरं असतं. कुणी एखादं मला रेकॉर्ड तर तुम्ही माझ्या रेकॉर्ड मध्ये तुम्हाला कधीही दिसणार नाही. आणि 24 दिसतील. आम्ही कुणावरती निवडणुकीच्या काळामध्ये टीका टिप्पणी अजिबात करणार नाही. विकासाचा मुद्दा, आपल्याला भविष्यात काय करायचंय, पाठीमागे आपण काय केलंय आणि हे कुणी केलंय, विकासाची कामं कुणी केली ही इंदापूरच्या जनतेला सांगायची गरज नाहीये. पण इंदापूरची जनता खूप हुशार आहे. चांगली माणसं ओळखतात, भाषण ठोकणारी माणसं ओळखतात, बाह्या सावरणारी माणसं ओळखतात. त्यामुळं त्यांची जनता खूप हुशार असल्यामुळं एक चांगल्या प्रकारचं मतदान आमच्या सगळ्या उमेदवाराला इंदापूरकर करतील आणि निवडून आमच्या उमेदवाराला देतील. कोण आहेत भाषण ठोकणारे, बाह्या सारणारे कोण आहेत? हर्षवर्धन पाटील तर तुमच्या बरोबर आहेत. आता हर्षवर्धन पाटलांचा विचार, मी भाषण ठोकणारे असे खूप गल्लीतले लोक असतात, असे काही असं नाही. भाषण ठोकणारे वेगळे असतात. मी कोणाचं नाव घेणार नाही. भाषण ठोकणं, गप्पा मारणं, बोलणं यामध्ये फरक आहे. आम्ही कुणावरती टीका टिप्पणी करणार नाही. आम्ही कुठेही जास्त भाषण, सभा, कोणते मुद्दे घेऊन चालणार? विकास, तालुक्याचा विकास, पूर्वीचं इंदापूर आजचं इंदापूर, फरक दिसतोय का एवढंच फक्त विचारणार. फरक दिसला तर आम्हाला तीन लोकांनी मतदान करावं. विकास त्यांच्या गावात जर केला नसेल तर आम्हाला मतदान करू नये. विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही समोर जाताय, विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही एकत्र आला. मात्र हे सगळं होत असताना तुम्ही तिघांनी आपल्याच घरातील उमेदवार दिले आणि पुढची पिढी जी आहे ती राजकारणात उतरवली असा आरोप जो विरोधकांकडून केला जातो. हे करताना तुम्ही कुठे चुकलाय असं वाटतंय का? जसं की तुम्ही सिराज बर्ण्यांना उतरवलं, हर्षवर्धन पाटलांनी त्यांच्या मुलीला उतरवलं, अप्पासाहेब जगदाळेंनी त्यांचा मुलगा दिला. माझं म्हणणं, जो कोणी एखादा आरोप करत असेल ना त्यांनी स्वतःला तपासावं. खरं तर माझं त्यांना आपल्या माध्यमातून एक आज मी कुठेतरी कोणाचं वाचलं, इंदापूरच्या ह्याला आहे, फेसबुकला आहे, ती कोणीतरी टीका म्हणले, त्यांनी लोकांना दुसऱ्या दानाला देण्यापेक्षा तेव्हा नेत्यांनी त्यांच्या घरात कोणता उमेदवार उभा करा, त्यांचे तिकडे सक्षम उमेदवार होते, त्यांनी उभा केला असं त्यांना कळलं असतं की जनता काय, दूध का दूध, पाणी का पाणी समजलं असतं. तुम्ही मुलाला उभा केलेलं लवकर झालं असं वाटत नाही? लवकर लॉन्च केलं मुलाला? त्याचं आता कॉलेज संपलेलं आहे, तो 2 वर्ष काम करतोय, लोकांच्या जातोय, मिसळतोय, सामाजिक उपक्रम राबवतोय, लोकांना मदत करतोय, सहकार्य करतोय. मी त्यांना उतरवलेलं नाही. लोकांनी, तिथल्या जनतेने आग्रह केल्यामुळं तो आज मैदानात उतरलेला आहे आणि तो चांगलं काम करेल. तो चांगलं काम करण्यात मीच नाही, माझा मुलगाच नाही, अंकिताताई पण चांगलं काम करतील, अप्पासाहेब चिरंजीव पण चांगलं काम करतील. ही मुलं आहेत, उद्या हित आता कुठेतरी समोर त्यांना पण समोर गेलं पाहिजे. त्यांनी पण कुठेतरी चांगली कामं लोकांच्यात मिसळलं पाहिजे. आणि लोकांच्या आग्रह असतो, तिघं पण उभा राहिले, ते काय स्वतः उभा राहिले, लोकांच्या आग्रह असतो, तिघं पण उभा राहिले. हे खरं आहे मामा की जनतेचा रेटा होता म्हणून तुम्हाला ते करावं लागलं. पण हे होत असताना कुठेतरी कार्यकर्त्यांचं पण खच्चीकरण झालं. आता समोर मोहोळकर मला दिसत आहेत, मोहोळकरांच्या घरात खरं तर उमेदवारी जाईल असं वाटत होतं, पण ते आज थांबले. हर्षवर्धन पाटलांना सोडून तुमच्याकडे आले, ते त्यांच्या पदरी काहीच पडलं नाही. अशा अनेक आहेत. त्यांना विचारा ना, कसं असतं कुठल्या निवडणुकीमध्ये, उलट त्यांची जे वडील आहेत त्यांनी सांगितलं की श्रीराज भरण्यांना तुम्ही उभा करा. अरे, त्यांच्या वडिलांनी सांगितल्यामुळे खरंच स्त्रीला पुण्यावरून त्यासाठी बोलावं लागलं. त्यांच्या वडिलांच्या आग्रह असतो, त्या स्त्रीला बोलावं लागलं. स्त्री तयार नव्हता, त्यांच्या वडिलांनी शेवटी फोन केला, त्यावेळेस स्त्री इकडे आलेला आहे. आबासाहेब मोहोळकरांनी हे केलं की स्त्रीला उभा करा, त्यामुळे स्त्री उभा राहिला. आता जसा तालुका तुमच्या पाठीशी आजपर्यंत उभा राहिला आणि तुमच्या तिन्ही निवडणुकांना साथ दिली, आता तुम्ही दोघे, जसं की पूर्वीचे विरोधक आणि आताचे तुमचे मित्र, तुम्ही दोघे एकत्र आलाय, तर आता तुमच्या पुढे भाजप हा एकमेव पक्ष आहे तुमचा विरोधक म्हणून, आणि तुम्ही दोघे एकत्र आहात. आता कसा एकंदरीत हा सगळा तुमच्या पुढचं आव्हान असणार आहे, काय असणार आहे? मी आता कोणाला निवडणूक म्हणल्यानंतर शेवटी जनतेचा कौल मान्य करायचा असतो. मी आव्हान वगैरे मानत नाही. आम्ही केलेलं काम लोकांना माहिती, आम्ही दोघांचं स्वभाव, दोघांचं काम करण्याची पद्धत लोकांना माहिती, तर आमच्या दोघांवरती विश्वास ठेवून जनता निश्चित प्रकारे आमच्या 24 उमेदवारांना निवडून देईल, हा विश्वास, ही खात्री मला आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर.